बघा काल रात्र होती ती 2/8/16च्या दिवशीची ती रात्र श्रावण महिन्यामध्ये अमावस्येची रात्र होती. काळी कुक्त रात्र. धो धो पाऊस पडत होता आणि अशा वेळी नियतीने आपला डाव साधलेला आहे का? रात्र होती अमावस्येची काळ रात्र पावसाची काळ रात्र पावसाची काळ रात्र पावसाची जलमय झाली धरती जलमय झाली धरती जलमय झाली धरती कळली भुकण सावित्री कळली भुकण सावित्री कळली भुकण सावित्री 2/8/16 दिवशी घात केला श्रावण मासी 2/8/16 दिवशी घात केला श्रावण मासी 2/8/16 दिवशी घात केला श्रावण मासी गाढ झोपेमध्ये असता गाढ झोपेमध्ये असता कळले नाही घडले तो म्हणून सांगून गेले ते तो म्हणून सांगून गेले तो म्हणून सांगून गेले माघारी ते नाही फिरले माघारी ते नाही फिरले माघारी ते नाही फिरले तो म्हणून सांगून गेले माघारी ते नाही फिरले माघारी ते नाही फिरले माघारी ते नाही फिरले माता पिता बंधू बहिणी माता पिता बंधू पत्नी वाट पाहती चिमुकले वाट पाहती चिमुकले वाट पाहती. बघा काय वेळ झाली असेल ती घरून सांगून निघाले आई जातो आणि चतुर्थीला परत येतो. आई वडील बहीण भाऊ लहान लहान मुलं बायकोनी सगळी जण वाट बघतायत घरी परत कधी येणार आणि काय इकडे घडलं. माता पिता बहीण पत्नी बंधू वाट पाहती चिमुकले बंधू वाट पाहती चिमुकले बंधू वाट पाहती चिमुकले सावित्रीने फूल गिळला घात सारे विकले 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 उद्मरून गेले उद्मरून गेले झाली रक्तमय सावित्री गेला जय गड रत्नागिरीची जय गड रत्नागिरीची सुटली राणी राजापूरची सुटली राणी राजापूरची सुटली राणी राजापूरची. जयगड वरून आणि राजापूर वरून राजापूरची राणी सुटली आहे. जयगड वरून एसटी सुटली आहे. दोन्ही एसट्यांमध्ये आपले गावकरी सगळे बसले आहेत. त्यांच्या
ध्यानीमध्ये सुद्धा नव्हतं, स्वप्नामध्ये नव्हतं की पुढे काय वाढून ठेवलंय. प्रत्यक्ष यमराज आपल्यासाठी समोर उभा ठाकला आहे याची त्यांना कल्पना येत किंचितही कल्पना नव्हती. आणि काय झालं बघा. जय गड रत्नागिरीची सुटली राणी राजापूरची, सुटली राणी राजापूरची, सुटली राणी राजापूरची. जय गड रत्नागिरीची सुटली राणी राजापूरची. कळलं नाही म्हणे कुणाला, कळलं नाही म्हणे कुणाला, कळलं नाही म्हणे कुणाला. उभी स्वारी यमराजाची, उभी स्वारी यमराजाची, उभी स्वारी यमराजाची. होत्याचं नव्हतं झालं दोर आयुष्याची तुटली, होत्याचं नव्हतं झालं दोर आयुष्याची तुटली, होत्याचं नव्हतं झालं दोर आयुष्याची तुटली. नशिबाने खेळ मांडला, नशिबाने खेळ मांडला. कायम करून रणे मारे गेला कांताला गम, गेला कांताला हाहाकार झाला न उघडे. सावित्रीने पुन्हा हो गेले, सावित्रीने पुन्हा हो गेले, सावित्रीने पुन्हा हो गेले. हाहाकार झालेला आहे. बातम्यावर बातम्या येऊ लागल्या. सावित्रीचा पूल कोसळला. पुलामध्ये कित्येक गाड्या वाहून गेल्या, कित्येक जण गतप्राण झाले, सगळे जण भांबावून गेलेले आहेत. जो तो आपापल्या नातेवाईकाचा शोध घेतोय. सगळीकडे हाहाकार माजलेला आहे. कसा बघा. हाहाकार झाला उघडे. सावित्रीने पुन्हा हो गेले, सावित्रीने पुन्हा हो गेले, सावित्रीने पुन्हा हो गेले. एका मागे एक निघाले उरले का, एका मागे एक निघाले. कळले ना पुढे जे घडले, कळले ना पुढे जे घडले, कळले ना पुढे पाऊस पडतोय. सगळी थंडी थंडमय झाली आहे आणि गाड्या सुसाटच्या रोडवरून चालल्यात महाडच्या दिशेने मुंबईकडे. कोणालाही काहीच कल्पना नव्हती की पुढे काय झालंय. येते पुढची गाडी ती खाली नदीमध्ये जाते, गाडी येते ती खाली नदीमध्ये जाते. आणि अशा वेळी एक परप्रांती वसंत नावाचा मिश्रा त्या ठिकाणी देवदत्त म्हणून ठाकला. आणि त्याने जे मागे जो अनर्थ घडणार होता, कित्येक जण त्या नदीमध्ये प्राणाला मुकणार होते, ते त्याने टाळलं बघा. तो देवासारखा त्या ठिकाणी धावून आला. कसा. एका मागे एक निघाले. कळले ना पुढे जे घडले, कळले ना पुढे जे घडले, कळले ना पुढे जे घडले. परप्रांती वसंत मिश्रा क्षणार्धात धावून आले, परप्रांती वसंत मिश्रा क्षणार्धात धावून आले, परप्रांत वसंत मिश्रा क्षणार्धात धावून आले. अनर्थ चितळला मोठा, गणगोत सारे जमले. दुसऱ्या दिवशी सगळी बातमी आल्यानंतर सगळ्यांचे नातेवाईक त्या सावित्री नदीच्या काठावर जमा झाले. विचार करा, नुसती कल्पना करा, काय वातावरण झालं असणार त्यावेळी. अख्खी धरती दुःखमय झालेली आहे बघा. ऐका. गणगोत सारे जमले, मणी गही वरुणी गेले, मणी गही वरुणी गेले, मणी गही वरुणी गेले. अखेरचे पाहू द्या मज, अखेरचे पाहू द्या मज, अखेरचे पाहू द्या मज. दुःख माझ्या सोडूल्याचे, दुःख माझ्या सोडूल्याचे, दुःख माझ्या. आई कळवळ म्हणते, रे माझ्या मुलाचं एकदा तरी मला मुख दाखवा, एकदा माझ्या डोळ्यांनी त्याला पाहू द्या, माझ्या हृदयाशी त्याला लावू द्या. बघा केवढा मोठा आक्रोश चाललाय.
कोपली बघाई धरणी कोपला गोरून राजा कोपली बघाई कोपली बघाई धरणी